आलात तुम्ही? मी तुमचीच वाट बघत होते. काय म्हणाले श्री खंडेराय? तुमची आणि त्यांची नीट भेट झाली ना? यायला तयार झाले ना ते? देवी, अहो मी आल्यापासून तुम्ही मला नुसते प्रश्न विचारता आहात. मला धड बोलू देखील दिलं नाही तुम्ही. श्री खंडेराय येणार नाहीत, हो ना? होय देवी. पण का? कारण ते बाणाईच्या वचनात अडकले आहेत. बाणाईच्या वचनात? नारद मुनींनी बाणाईला सहाय्य करण्यासाठी तिला देवांकडून काहीतरी माग असं सांगितलं. हे मागणं मागितलं तिनं? अर्थात देवी, बाणाई देखील श्री खंडेरायांची पत्नी आहे. तिच्या प्रती असलेल्या दायित्वाची श्री खंडेरायांना जाणीव आहे आणि म्हणूनच त्यांनी तिला वचन दिलं. परंतु गडावरच्या यज्ञाबद्दल, उत्सवाच्या वातावरणाबद्दल सांगून देखील त्यांना असं वाटलं नाही का की आपण बानूला समजवावं आणि गडावर परत यावं? तुमचं मौन मला बरंच काही सांगून जातं आहे. परंतु आता प्रश्न हा आहे की हे सारं म्हाळसादेवींना ठाऊक आहे का? नाही, श्री म्हाळसादेवींना यातलं काहीच माहित नाही. घे पाणी घे आधी. आई तू काही म्हण, पण मी माझ्या मतावर ठाम आहे. बरं बाई, तू म्हणालीस तसं झालं तर चांगलंच आहे. पण एव्हाना यायला हवे होते ते गडावर. हो, प्रधानजी अर्थात श्री विष्णू यांना घ्यायला खाली गेले आहेत, पण त्यांना यायला बराच वेळ लागतो आहे. ज्या अर्थी इतका वेळ लागतो आहे त्या अर्थी श्री खंडेरायांना बोलावण्यात प्रधानजी अर्थात श्री विष्णू यांना यश आले असं वाटतंय का तुला? हो नक्कीच. बघू मग काय घडतंय ते. बघूच. देवी, येऊ का? माधवी ये. देवी, तुमच्यासाठी निरोप घेऊन आले आहे. काय काय निरोप आहे? प्रधानजी आले आहेत गडावर. केव्हा एवढं रागावून कशापायी बोलताय साजी? मी रागावून काहीच बोललो नाही. मी केवळ इतकंच म्हणालो की तू आणि मुनीवर तुम्ही दोघांनी काय ते ठरवलं आहे. त्यांनी तुला मार्ग दाखवला आहे आणि तू तो मार्ग अवलंबला आहेस. म्हणजे त्यांचं ऐकून मी जे वागले ते चुकलंच नव्ह? कोण चूक कोण बरोबर ह्याची पडताळणी मला नाही करायची आहे. तुम्हासनी असं वाटत नसल देवा, पर लोकांसनी तर असंच वाटतंय का मी हात चुकले आहे. तुम्हासनी हात थांबून ठेवला आहे म्या. आता हेच बघा ना, प्रधानजी म्हणजे विष्णुदेव हात येऊन गेलं तेव्हा तुम्ही गडावरच जाणार असंच समजेसनी वाटत असणार. बानू, त्या क्षणी तुला देखील तसंच वाटलं का? बानू बोल. खरं सांगू तर भय देवा. म्हणजे बानू, मी तुला जे वचन दिले आहे त्याचे तुला विस्मरण झाले आहे का? नाही देवा, अहो तुमचा सबूत आहे तो.
तुम्ही तो तसाच ठेवाल बी. पण काय बन, तुझा माझ्यावर विश्वास नाही? अहो तसं नाही देवा, पर तुम्ही महादेव हायसा आणि ते विष्णुदेव. आणि त्यांनी जर मला सांगितलं असतं का देवासनी वचनातून मोकळं कर, तर मी काय नाही म्हणले असते होय. म्हणजे बानू, तुला जे काही साध्य करायचे होते ते तू सोडून दिले असतेस? माझा सहवास तुला मिळाला नाही ह्याची तुला खंत आहे हे मला कळतंय. त्याचे मला देखील वाईट वाटत आहे आणि म्हणून मी इथे राहण्याचं तू माझ्याकडून वचन मागितलंस आणि मी तुला ते दिलं. पण बानू, एक आराध्य म्हणून तुला दिलेल्या वचनातून तू मला मुक्त करावं असं मी तुला नाही सुचवलं. आणि श्री विष्णू देखील असं म्हणाले नसते ह्यावर माझा विश्वास आहे. होय देवा, पर मनात एक दागदुख होती बघा, का तसंच झालं असतं तर बानू, तू स्वतःला तुझ्या ध्येयापासून अशा रीतीने दूर केलं असतंस हे तुझ्या ध्यानात येतंय का? पर असंच घडावं म्हणून म्हाळसा देवींनी प्रधानजीसनी हात धाडलं नसेल ना. अगोदर बी त्यांचं बा आलं, त्यांची माया आली, दोघांनी बी हात जोडून तुमच्या मोर गडावर येणार का असं विचारलं, पर तुम्ही नाही गेला. होय बानू, आणि ते तसंच घडावं हे मला अपेक्षित होतं. पर त्यासनी तर हेच वाटलं असेल का म्या तुम्हासनी गडावर जाऊ दिलं नाही. त्याचा विचार मी नाही केला आणि तू देखील तसा विचार करू नये असं मला वाटतं. विचार जात नाहीत बघा देवा डोसक्यातनं. आता त्यानंतरच्या गडावर समदेजण राजवाड्यात जमले आहे ती असं सांगावं घेऊन चौडपाळ हात आले होते. त्यासनी बी तुम्ही गडावर येणार नाही असं सांगितलं सा. तुम्ही तत नसताना राज्याचं काम चाललं. होय, आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत. बानू, म्हाळसा जशी माझी पत्नी आहे तशीच ती जेजुरीची साम्राज्ञी आहे. जेव्हा मी जेजुरी सोडून तुझ्याकडे चंदनपुरीला आलो होतो तेव्हा म्हाळसेनेच जेजुरीचा सांभाळ केला होता. तेव्हा तिचं वागणं चुकीचं आहे असं मला निश्चितच नाही वाटत. त्यांचं चुकलं नाहीच देवा. लोकांसनी असंच वाटणार, चुकले असेल तर ती म्या. कुणी किती बी ठरवलं तरी तुम्ही गडावर जाणार नाही असंच म्हाळसा देवीसनी ठाव झालं असणार. होय, आणि ते माझ्या पैत झालं असणार असं त्यासनी वाटणार. बानू, मी तुला असं वचन दिलं आहे हे कोणालाही ठाऊक नाही. आणि जरी ते विष्णुदेवांना ठाऊक असलं तरी ते त्याबद्दल म्हाळसेला काहीच सांगणार नाही. तुम्ही का आलात हे मला ठाऊक आहे. बंधू, तुम्ही मला काल सांगितल्याप्रमाणे मार्ग सांगणार आहात, हो ना? हो देवी, श्री खंडेराय गडावर परत यावे ह्यासाठीचा पर्याय मला सुचला आहे. कोणता? महारुद्र.